या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. म्हणून 192वी पुण्यतिथी आहे आईची आहे, बरोबर आहे. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव यज्ञेश महाराज आई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा आई गेली माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातला बाप गेला ना दादा त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही यज्ञेश महाराज त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं क्षेत्र नाहीसं झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना त्याला बाप काय असतो विचारा. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ नहीं मिलती. सर्व काही गेलेलं पैशानं आणता येईल तुम्हाला, पण गेलेली आई आणि गेलेला बाप आणता येणार नाही. मोदी साहेब निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कुणाचं जायचे? आईचं दर्शन. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे, पण आशीर्वाद घेण्यासाठी आईचे जायचा. पण 140 करोड जनतेच्या मालकाला पण गेलेली आई नाही आणता येणार. गेलेली सत्ता आणता येईल, गेलेली आई नाही आणता येणार. बरं लक्षात ठेवा. म्हणून मी सांगतो आज पके फल पेड़ों से रिश्ता तोड जाते हैं और आपाहीज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. मी सांगेल बघा तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून आपल्या जीवनात कोणी करणार नाही. बघा या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही, पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईची अदालत म्हणतात. तिथं कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा नाही महाराज. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. या जगाच्या पाठीवरची एक व्यक्ती अशी आहे ती आपल्याला न पाहता आपल्या जन्माच्या अगोदर पासून आपल्यावर प्रेम करते, तिचं नाव आई असतं महाराज. तिचं नाव आई आहे. म्हणून म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते. प्रतिमा यानी कि फोटो. प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मातृदेवो पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या जगाच्या पाठीवर म्हणतात ना, चालतं बोलतं जर दैवत कोणतं असेल तर तुका म्हणे माय बापे आवरी देवाची स्वरूपे. बरोबर. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवे शिकिरी शरीरे लोणके जे. म्हणून मी सांगेल पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला उभा पाहायला मिळतो. पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली होती. माय बाप केवळ काशी तेने न जावे, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे त्या सेवे शिकिरी शरीरे लोणके जे. म्हणून मी सांगेल बघा तुम्हाला लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. आई गेली ना मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. ऐका मिलिंद महाराज, प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची तरतूद आहे. प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची तरतूद आहे, पगार वाढीची तरतूद आहे. पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टी नाही, तिला पगारही नाही. अरे आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते ना तिला आई म्हणतात. घरात बनलेली भाजी दासभाऊ कधीच आईच्या आवडीची नसते. मुलाच्या मुलीच्या सासूच्या सासऱ्याच्या दिराच्या भायाच्या ननंच्या, पण घरात बनलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नसते. महाराज आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी राहते तिला आई म्हणतात. म्हणून संत आणि आई याच्यात थोडासा भेद आहे. संत आणि आई याच्यात थोडासा भेद आहे. आई फक्त आपल्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगावर प्रेम करतात, एवढा फरक सोडला. म्हणून वेळोवेळी आईला प्राधान्य पहिलं दिलेलं आहे. मोदी साहेबांना आता विधेयक पास केलं, साधू संतांनी 700 वर्षापूर्वीच पास केलं.
ओम नमः पार्वती पते हर हर, अगोदर पार्वती मग महादेव. सीता बोला बोला, सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर पार्वती मग महादेव. ऐका, कोळी कन्या मग पुत्र, अगोदर कन्येला प्राधान्य आहे मग पुत्र आहे महाराज. धन्य माता मग पिता, पिता असल्यामुळे जरा मागे ठेवला, बरोबर आहे ना. धन्य माता आणि मग पिता, बरोबर आहे ना. पिता असा आगाऊ असल्यामुळे जरा मागे ठेवला, बरं का. लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. म्हणून म्हणतात ना, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं साऊंडसाठी टाळ्या वाजवा जोरदार. त्या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. बरं, आई गुणवान पोरावरच प्रेम करते, नवर नाही, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते. म्हणून माऊलीनं अवगुण्यावर प्रेम केलं. जे खळांची वेगकाठी, अगोदर अवगुण्याला जवळ घेतलं महाराज, आहे का नाही. लक्षात ठेवा बरं. आई अवगुणी पोराला लवकर जवळ घेते. तिला नापास झालेलं पोरग लवकर जवळ घ्यावं वाटतं, बरोबर. एक पोरग 10वीला नापास झालं आणि रडतच घरी आलं. आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर. तो म्हणे आई मी नापास झालो. त्याची आई म्हणे नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे. तो म्हणे 10वीला. अरे हो, मग काय नापास झाला म्हणजे काय मोठी गोष्ट आहे. पोरग म्हणे पप्पा, भीती पप्पा. त्याची आई म्हणते त्याच्याकडे मी बघते, तू जेवण कर, बरोबर आहे. त्याच्याकडे मी बघस, तू जेही घे, असंच का, बरोबर आहे. तू जेवून घे म्हण, बरोबर आहे. त्यांच्याकडे मी बघते म्हणते. पोरग आपलं घाबरत घाबरत जेवतं. आई ती मार्क लिस्ट घेते आणि टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला का खुर्चीवर बसला आणि टेबलवरची मार्कशीट पाहिली. कुठे आहे नालायक, पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, पाहिजे तिथे ट्युशन लावून दिला आणि 4-4 विषयात नापास. इंग्रजी लालडेश, इतिहास लालडेश, भूमिती लालडेश, विज्ञान लालडेश. कुठे ते नालायक, बोलव त्याला माझ्या गाड. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झाले. माझं पोरग एका विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही. याला आई म्हणतात अरे नापास झालं जर एवढ्या आनंदानं स्वीकारते तर मेरिट आल्यानंतर तिला किती आनंद होत असेल. एखादं पोरग पहिलं यावं, आहे का नाही. आता एक मुलगी MPSCत राज्यातून पहिली आली ना. माझं लग्न झालेली मुलगी, लग्न झालेली मुलींना माझी विनंती आहे, नका टाळ वाजू, नका भजन करू, पण अशा पोरीचा तर आदर्श घ्या, बरोबर आहे. पोरांना नसेल आवडत कीर्तन भजन तर MPSC UPSC पास झालेल्या पोरांचा आदर्श तर घ्या. नका घालू धोतर आमच्यासारखे, चांगल्या ट्रचेबल जीन्स घाला, पण अभ्यास तर करा. विठाला विठाला का मारा. मला काय सांगायचं, पहिली आली ती बरं, लग्न झालेली आहे. मला नाव आठवण आहे तिचं आता, मी तिचं मुलाखत पाहिली होती आत्ता एक 8-10 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वीची घटना आहे. पहिली आली राज्यातून मुलगी, लग्न झालेली, संसाराला सांभाळून. ही बातमी जेव्हा तिच्या आईला कळाली असेल, या जगातले सगळे सुख तिच्या पायावर असतील. मला पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. महाराज म्हणतात आईला मुलाची आनंदाची बातमी ऐकल्यानंतर जेवढा आनंद होतो ना, तेवढा आनंद मला तुझं भजन करताना व्हावा. तैसे
जय मंगल